आम्हाला निमंत्रण केलं, त्यामुळे त्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानते व माझ्या गीतात भीमाची बैमानी करण्यात काही शान नाही, भीमाची बैमानी करण्यात काही शान नाही, आणि स्वतःचा साधून घेण्यात काही शान नाही, आणि यावे मरण तुम्हाला त्या नांदेडच्या गौतमापणी गोदरी ठाकून मुतून मरण्यात काही शान नाही, मुतून मरण्यात काही शान नाही. ऐका, जे जे बाबासाहेबांना बेमान झाले, बाबासाहेबांना जे जे लोक बेमान झाले, त्या बेमान लोकांना मला म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे ऐका. अरे विमानाला जाग बेटा सांगा खरं, अरे माहिती नव्हे बाप तुझा आंबेडकर, विमानाला जागा सांग तू कर, माहिती नव्हे बाप तुझा आंबेडकर. फक्त जय फक्त जय पोरा, अरे पोरा, माझ्या भीमाची बैमानी कर, माझ्या भीमाची बैमानी कर. अरे इमानाला जाग बेटा सांगा कर, भीमाची बैमानी कर, माझ्या भीमाची किडे पडून सडू, समाज जागीच आहे, पण जे शिकलेले लोक आहेत ते चळवळीमध्ये भाग घेत नाही. कोई चिक्का चला गया तो कोई चिल्लाकर चला गया, कोई चिक्का चला गया तो कोई चिल्लाकर चला गया, कोई यहाँ अपनी सबक सीखकर चला गया, लेकिन एक अछूत का बेटा स्कूल के बाहर खड़ा रहा और पढ़ा, लेकिन इस भारत देश का जब दिल लेकर चला गया तब दिल लेकर चला गया. म्हणून म्हणायचं आहे
आहे अरे साडी माझी गाडी मध्ये भीमाची बैमानी किरे चढून पडून मगर अपनी जात धर्म को छुपा लेते हैं हम और खोलिए दुनिया को दिखा लेते हैं। तो क्यों ऐसे जीने पे मरना ही बहुत अच्छा है। जिसका ईमान सच्चा है, जिसका ईमान सच्चा है बड़े होना चाहिए। भीमा बोले भीमा बोला अरे हे पोरा अरे तू भीमाशी बैमानी तू भीमाशी बैमानी किरे पडू न सडू सडू
आपल्याला काय म्हणाले इकडे पुढे पुढे मन मागू काय म्हणायचं तू येत ऐकायले का उद्या पाठीमध्ये मी जिलवडली म्हणते काय म्हणलो आम्ही अरे पोरा मला जागवे जीवाला पाहिजे असं गाणं असावं बघा बघा काय मासी माझ्या बापाची बाई मालिक बाळासाहेबाची बाई मालिक साळून कैलासराव साहेब बाईला म्हणून देत बाईला जागेवर जाणार तसं काय त्याला मारावं बाईला असं गायला पाहिजे कसं माणसाच्या अंगात जोश आला पाहिजे काय तिरके लोकांचं एखादं मळे जात असेल आणि तिरके लोक जर गाणे येत असेल ते मुळे म्हणत असेल मलाही तिरके लोकांचं गाणं ऐकू द्या रे मला भीमाची बाई मालिका अरे पोरा अरे पोरी ऐकू साहेबाची बाई मालिक बाळासाहेबाची बाई मालिक की जे प्रसार्या पाडून असं म्हणतात हागणदरीच्या गोट्याला सोन्याबरोबर तोलू नये बघा सगळ्यांनी ध्यान देऊ नका हागणदरीच्या गोट्याला सोन्याबरोबर तोलू नये आणि जी 12 बापाची औलाद असेल त्याने आयुष्यात कधी जय भीम बोलू नये जय भीम 12 बापाच्या औलादीनं म्हणायची काही गरज नाही ज्याची औलाद एका बापाची त्याला म्हणलं पाहिजे काय जय भीम हिम्मतचे बोलो यानंतर चला या लवकर